तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या वाकड्या तिकडा ब्लॉक मध्ये। आपण सकाळी सकाळी चालतो मालेगाव बस स्टँडवर गावाकडे जाण्यासाठी। तुम्हाला तर माहित आहे मालेगावला आपण आलतो पेपरासाठी। 24 तारखेचा आताचा पेपर झाला, आता डायरेक्ट 4 तारखेला पेपर आहे। तेवढ्यात न्यूज वाकड्या तिकडे 440 च्या स्पीडने पोहोचलो आपण फाट्यावरती आणि थोड्याच वेळात महेंद्राचा भाऊ दादा भेटला। मग काय त्यासोबत निघालो आपण गावी जाण्यासाठी। आजचं वातावरण तर खूपच मावळ होतं। 3-4 दिवस झाले आपल्या इकडचं वातावरण काय बरोबरच नाही। थोड्याच वेळात तुमच्या भावाने जाता जाता एखादा स्नॅप काढून घेतला, जमते का नाही मित्रांनो। तेवढ्यात न्यूज गावाकडे जात होतो की माहित झालं की या ट्रॅक्टरवाल्याने डायरेक्ट ही गाडीच उडवली होती। थोड्याच वेळामध्ये पोहोचलो आपण गावाकडे। तेवढ्यात आपला मित्र भेटला, ते म्हणला की आपल्याला मस्तपैकी कटिंग करायची। मग काय पोहोचलो आपण प्रशांत हेअर। थोड्याच वेळात मित्राची कटिंग पण झाली। आता आपल्या घरच्यांनी ऑर्डर दिलता की डेअरीवर जाऊन मस्तपैकी दूध वैभव हेअर सलून वाला, याला तर तुम्ही ओळखतच असाल। थोडं काम करून आपण पोहोचलो बंटी भाऊच्या दुकानावर। थोड्याच वेळामध्ये बंटी भाऊ संगे निघालो आपण आंगसिंगला जाण्यासाठी। आंगसिंगला कोणचं काम होतं तिथं गेल्यावरच आपल्याला माहित होईल। आता आपण क्या फिर चलो मित्रांनो, आजचं वातावरण थोडंसं डेंजरच दिसू लागलं मित्रांनो। तसं वाटू लागले की डायरेक्ट पाणी दे पावसाळ्यासारखं। काय उन्हाळा असून पावसाळा वाटायला मित्रांनो। थोड्याच वेळामध्ये पोहोचलो आपण आंगसिंगला। इथं भेटले आपले शिवा आणि योगेश। आणि मित्रांनो तुम्हाला सांगायचं राहिला, आपण आंगसिंगला कोणत्या कारणासाठी आलतो। आज होता आंगसिंगचा बाजार, म्हणून आपण बाजार करायला आलो। थोड्याच वेळात बाजार करता करता इथं भेटले आपल्याला आकाश भैया। थोड्याच वेळामध्ये आपला बाजार पण झालता। आता निघालो आपण घरी जाण्यासाठी। मित्रांनो आपला वाकड्या तिकडा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्कीच सांगा, आणि जाता जाता एकदाचा आपल्या पेजला फॉलो पण घ्या करून। आजचा ब्लॉगचा शेवट इथंच।